सुशीलकुमार शिंदे यांचा प्रचार सध्या धूमधडाक्यात सुरू असून 25 तारखेला फॉर्म भरती आहे। तर इकडे भाजपा गटात सनाटा, उमेदवार नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची चलबिचलता दिसून येते। 17व्या लोकसभेचं बिगुल 10 तारखेला वाजलं आणि साऱ्या पक्षांची एकच धावपळ सुरू झाली, खलबत सुरू झाली, चर्चा आणि बैठका सुरू झाल्या आणि एकेका उमेदवारावर शिक्कामोर्तब करीत उमेदवाऱ्या जाहीर झाल्या। सोलापुरात सुद्धा माननीय सुशीलकुमार शिंदेंची उमेदवारी पहिल्याच यादीत जाहीर करून सोलापूरला काँग्रेसतर्फे विश्वासू आणि विकासाच्या रथावर अर्जुनालाच सोलापूरच्या रणांगणात उतरवलं आहे। आज मंगळवारपासून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होते। सोलापुरात काँग्रेस पक्षातर्फे सुशीलकुमार शिंदे फिक्स आहेत, परंतु भाजपात दररोज नवनवीन उमेदवाराची चर्चा होताना दिसते। कारण काँग्रेसनं जणू वजिरालाच मैदानात उतरवल्यानं भाजपा कायद्यांना रणांगणात उतरवायला तयार नसल्याचं कळतंय। वजिराला तोडीस तोड व्यक्तिमत्वाची राजकीय कारकीर्द असलेल्या उमेदवाराचा शोध भाजपतर्फे अद्याप घेतला जातोय। केंद्रीय निवड समितीकडून सोलापुरातल्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे। त्यांची या संदर्भात राजकीय मोठ बांधण सुरू असून अनेक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू झाल्याचं ऐकवात आहे। इकडे दस्तूरखुद्द सुशीलकुमार शिंदे सोलापुरात डेरे दाखल झाल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे। शिंदेंकडून मोर्चे बांधणी, गाव भेटी, कॉर्नर सभा, पदयात्रांचं नियोजन झाल्यानं काँग्रेस कार्यकर्ते जोमानं कामाला लागले आहेत। तर इकडे विरोधी गटात शांतता असून उमेदवारच निश्चित नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह नसल्याचे दिसून येत आहे। सोलापुरात अर्ज भरण्याचा कालावधी 19 मार्च ते 26 मार्च असा असून 19, 20, 22, 25 व 26 हे दिवसच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपलब्ध असून लवकरात लवकर उमेदवारी निश्चित करून फॉर्म भरावा असं भाजपातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं म्हणणं असल्याचे दिसून येत आहे। तर दुसरीकडे दिनांक 25 मार्च रोजी मोठ्या धूमधडाक्यात सुशीलकुमार शिंदे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात जाणार असल्याचं जाहीर केल्यामुळे भाजपा नेत्यांचं धाबं दणाणलं आहे। त्यामुळे ऐन शेवटच्या 2 दिवसात अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार हे निश्चित आहे, एवढं मात्र खरं। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचं आज सकाळी सोलापुरात आगमन झालं। रेल्वे स्टेशनवर आज मोठ्या संख्येनं काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ढोलीबाजा वाजवत महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत यावेळी त्यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या। शहर अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, गटनेते चेतन नरोटे यांच्याबरोबर विविध सेलचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते। ढोलीबाजाच्या निनादात शिंदे यांचं स्वागत रेल्वे स्टेशनवर करण्यात आलं। शिंदे यांचं 7 रस्ता येथील निवासस्थानी आगमन झालं। तिथंही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती। या वेळातच सर्वांना भेटून प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर शिंदे यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। उमेदवारीसाठीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून येत्या 25 तारखेला मिरवणुकीनं जाऊन शिंदे उमेदवारी दाखल करतील
निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्यासह काही माजी आमदारांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे.